दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खरं तर दर्शक हो, पाठीमागच्या 1.5 महिन्यापासून आपण उजनी अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय आणि आजची उजनी अपडेट देत असताना खऱ्या अर्थानं आनंद होतोय, कारण गेल्या महिन्याभरापासून जी दौंडची आवक आहे ती दौंडची आवक साधारण 10,000च्या आतच होती। काही वेळेला तर ती दौंडची आवक ही 2,000वरती आली होती। मात्र सातत्यानं दौंडची आवक आहे ती जी महत्त्वाची आहे, ती दौंडची आवक सातत्यानं वाढते आहे आणि परिणामी उजनी धरणाची टक्केवारी वाढण्याचा प्रयत्न होतोय। पावसाळा सुरू झाल्यापासून जे उजनी अपडेट आहे त्यामध्ये जर पाणी पातळी पाहिली आपण तर उजनी धरण हे वजा 60% होतं आणि ते दौंडची जी थोडी थोडी आवक आहे ती आवक जर पाहिली आपण तर थेंबे थेंबे तळीसाचे या म्हणीप्रमाणे थोडं थोडं ते उजनी धरण वाढत होतं। मात्र कालचा परवाचा जर पाऊस पाहिला आपण तर ते खूप मोठ्या प्रमाणात मोठा पाऊस पडला आहे आणि परिणामी दौंडची आवक वाढली आहे। आणि आज सकाळी म्हणजे 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजता जी दौंडची आवक आहे ती तब्बल 12,524 क्युसेक्स इतकी आहे आणि उजनी धरणाची टक्केवारी जर पाहायला गेला आपण तर उजनी धरणाची टक्केवारी ही वजा 33.52% इतकी आहे। गेल्या 1.5 महिन्यातली दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसे घाटमाथ्यावरती चांगल्या पद्धतीने पाऊस पडला आहे आणि परिणामी दौंडची आवक आहे ती दौंडची आवक इथं वाढलेली आपल्याला एकंदर दिसत आहे। अशाच पद्धतीची जर दौंडची आवक सातत्यानं वाढत राहिली तर उजनी धरण आपल्याला प्लसमध्ये येण्याला अतिशय कमी कालावधी लागणार आहे। आणखी सुद्धा उजनी धरण मायनसमध्ये आहे आणि ते प्लसमध्ये जर यायचं असेल तर अजून 17.96 TMC म्हणजे साधारण 18 TMC पाण्याची गरज आहे। 18 TMC पाणी आल्यानंतर सुद्धा जे धरण आहे ते धरण आपलं प्लसमध्ये येणार आहे। आणखीन पावसाळ्याला 2-2.5 महिने कालावधी आहे, तोपर्यंत उजनी धरण चांगल्या पद्धतीनं भरू शकतील, कारण उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानलं जाते आणि या सोलापूर जिल्ह्याच्या वरदायीचे जे काही अपडेट आहे ते अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे तुम्ही उजनी अपडेट पाहण्यासाठी आमचं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।